छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आतापर्यंत 7 जण ताब्यात। मुख्य आरोपी सूरज चव्हाण अजूनही फरार। तर मारहाणीच्या निषेधार्थ आज निलंगा रेणापूर बंद। कल्याणमध्ये खासगी क्लिनिकमधल्या रिसेप्शनिस्टला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या। मनसे पदाधिकाऱ्यांनी गोकुळला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। भाषिक वाद सुरू राहिला तर महाराष्ट्रात गुंतवणूक कोण करणार? राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा सवाल। ही वृत्ती राज्याचं दीर्घकाळ नुकसान करणारी असल्याचं मत। गृहराज्यमंत्र्यांविरोधात अनिल परब आज मुख्यमंत्र्यांना पुरावे देणार। सावली बार आणि बेकायदा वाळू उपसा प्रकरणी अनिल परब यांचे आरोप। मुख्यमंत्र्यांनी कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याची परबांची तयारी। संसदेत आजही गोंधळ होण्याची शक्यता। पहलगाम हल्ला, बिहारमधील मतदार यादीच्या तपासणीवरून विरोधकांची सरकारला घेरण्याची तयारी। तर संसद भवन ते विजय चौकापर्यंत काळे कपडे घालून विरोधक मोर्चा काढणार।